सुरुवातीला पावसासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी बघूयात। रायगड जिल्ह्याला 2 दिवस देण्यात आलेल्या ऑरेंज अलर्ट नंतर मुसळधार पावसानं अलिबाग तालुक्याला चांगलंच झोडपून काढलं। त्यामुळे अलिबाग शहरातील मुख्य प्रवेशद्वारासहित शहरातील काही रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। यामुळे वाहनचालक आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। सर्वत्र पाणी झालं होतं। अलिबागमधील ठिकाण पीएमपी इथे बायपास पेट्रोल पंपासमोर सर्कल आणि कोर्टाजवळच या ठिकाणी वारंवार पाणी साचून वाहन चालकांना आणि नागरिकांना त्रास होतोय। अलिबागमधली ही चित्र आहेत। जवळपास 4 दिवसापासून मुसळधार पाऊस हा अलिबागमध्ये देखील कोसळतोय। ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यातच पाणी साचतंय ठिकठिकाणी। अलिबागमध्ये कुठे कुठे अशी परिस्थिती आहे माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडनं। मोहन, आत्ताची काय परिस्थिती अलिबाग शहरातली? काल सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। रात्री पण एक एवढा पाऊस पडला की आता सगळीकडे अलिबाग शहरात जो आहे कोर्टाच्या इथे, स्टँडच्या इथे, हॉटेल बिग फ्लॅटच्या इकडे, परत जे बायपास रोड आहे त्या ठिकाणी खूप पाणी साठलेलं आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की सगळ्या शाळा आणि कॉलेज हे बंद ठेवण्यात आलेले आहेत। आणि हे वारंवार पाऊस 2 तास जरी पडला तर अलिबागमध्ये पाणी भरतं आणि खूप तारंबळ उडते आणि शाळेतले मुलं असू दे किंवा वाहनांना त्रास होतो। आणि हे पावसामुळे अजूनही 2 महिने पाऊस पडणार आहे, म्हणून अलिबागमध्ये गटारांचा प्रॉब्लेम आहे आणि पूर्ण जिल्ह्यात पाऊस पडतोय आणि मुंबई गो हायवे पण पूर्ण खड्डेमय झालेला आहे आणि पावसाचा जोर कायम आहे आणि लाईट पण सारखी जाते आहे। आणि म्हणून प्रशासनाने आज शाळा आणि कॉलेज यांना सुट्टी दिलेली आहे। नदी किनारी जे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जर आवश्यक असेलच तर घराच्या बाहेर पडा आणि कंपन्यात जाणार जे लोक आहेत त्यांनी जास्त करून कंपनीत जर काम जास्तच असेल तरच तुम्ही कंपनीत जा, असंही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहे। आणि जे धबधबे आहेत ते नद्या आहेत त्या ठिकाणी जाऊ नये कोणी, म्हणून पर्यटक आणि नागरिकांना आवाहन केलेलं आहे। आणि असंच जर पाऊस पडलं तरच घराबाहेर पडा असं प्रशासनाने सांगितलं आहे। बरोबर मोहन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। 2 दिवसापासून खूप पाऊस पडत आहे। नदी नाले भरून तुंब वाहून चालले, रोडवर खूप पाणी आलेले आहे। सरकारने रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे, परंतु एवढं रोडवर पाणी आलेलं आहे की रस्त्यातून गाड्यांचा कुठे खड्डे आहेत काय त्यात पडण्याची दाट शक्यता आहे। एवढा खूप पाऊस आज पडत आहे काल 2 दिवसापासून। आतापर्यंत फुल पाऊस आहे आणि सगळं भरलंय इथे, लाईक पाणी साचलंय सगळीकडे आणि खूप पाऊस आहे। बरेच दिवसांनी काल पण खूप पाऊस होता दुपारपासून। आणि यानंतर पावसासंदर्भातलीच आणखी एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे तुर्भे रेल्वे स्टेशनच्या सबवे इथे पाणी साचलंय। त्यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते। पाण्यातून मार्ग काढत प्रवाशांना स्टेशनला जावं लागतंय। पाऊस असल्यामुळे पंप हाऊसमधनं पाणी काढण्याचं काम सुरू आहे। हे दृश्य आहेत नवी मुंबईतल्या तुर्भे स्टेशन बाहेरची। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडनं जाणून घेऊयात माहिती आणखी। विनय, आत्ताची काय स्थिती आहे तिथे? मागील 2 दिवसापासून मुसळधार पावसामुळे अक्षरशः नवी मुंबईला झोडपून काढलेला आहे। सतत हा पाऊस पडत असल्यामुळे जो सखल भाग आहे नवी मुंबईमधला, मग बेलापूर असेल किंवा तुर्भे असेल किंवा वाशी असेल, या सगळ्या सखल भागांमध्ये सबवेमध्ये मुख्यतः पाणी साचलेलं पाहायला मिळतं। आज सकाळपासूनच तुर्भे रेल्वे स्टेशनच्या सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय, त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणं मुश्किल होऊन बसलेलं आहे आणि सकाळची वेळ कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। अशामध्येच हा पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत। महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल किंवा रेल्वेच्या माध्यमातून पंप लावण्यात आलेला आहे, मात्र पंप देखील अपुरे पडत असल्याचं लक्षात येते। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे की तो पाहण्याचा जो ओघ आहे तोही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता सध्या अजून 1-2 तास तरी हा पाणी साचल्याचं तसंच राहील असं महापालिकेकडून सांगण्यात येते। बिलकुल, धन्यवाद विनय या माहितीसाठी। पुण्यातली एक मोठी बातमी। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील 4ही धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडतोय। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणात एकूण 7.40 TMC म्हणजेच 25.39% पाणीसाठा जमा झालाय।
यंदा धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे शहरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झालाय. खडकवासला धरणातला पाणीसाठा वाढलेला आहे. धरण क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये सध्या समाधानकारक पाऊस होतोय. यंदा धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झालाय. शहापुरातनं एक मोठी बातमी. रात्री शहापुरात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होतेय. तानसा धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलाव आणि धरण परिसरामध्ये मुबलक पाणीसाठा आहे. रात्रभर शहापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होतेय. तानसा धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. एका रात्रीत धरणाच्या पातळीत 1.20 मीटर इतकी वाढ झाली आहे. आणि आज आषाढी वारी निमित्तानं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत. पहाटे 4:30 वाजता श्रींच्या समाधीला पवमान अभिषेक घातल्यानंतर आता भक्तगण माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. या सोहळ्यानिमित्त केल्या जाणाऱ्या कीर्तनाची सुरुवात 9 वाजता होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा समाधीच्या दर्शनासाठी भक्तांना वेळ दिला जाईल. तर संध्याकाळी 5 वाजता पालखी सोहळा पार पडेल आणि त्यानंतर रात्री 8 वाजता माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल. त्याआधी आळंदीतून दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीच्या घाटावरती भक्तांची मांदियाळी जमली आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आता आहेत आळंदीतनं. काल संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली, आज ज्ञानेश्वर माऊलींची निघेल. गोविंद, कसं नियोजन आहे? रामकृष्ण हरी, आपण बघतोय की इंद्रायणीचा हा काठ आहे आणि इथे जो आहे पाऊस जो आहे तो आता पावसाचा जोर वाढलेला आहे. मात्र या वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. आपण बघतो महिला ज्या आहेत ते इंद्रायणीच्या पात्रामध्ये ज्या अलीकडे घाटावर आहे त्या अशा पद्धतीने पाणी आलेलं असताना त्या पाण्यामध्ये स्नान करत असताना अशा फुगड्याचा घेर धरतायत आणि नजर जाईल तिथवर अजूनही जे आहेत ते इंद्रायणीच्या दुथडी जे वारकरी आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. खरं तर आज आषाढी वारीचा हा सोहळा अत्यंत महत्वाचा आहे. माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल. मात्र त्याआधी जे हे सगळे पोलीस बांधव असतील किंवा इतर जीवरक्षक असतील या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी इथे तैनात आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री 8 वाजताच्या सुमारास हा पालखी सोहळा माऊलींचा प्रस्थान ठेवेल आणि त्यानंतर पंढरीची वाट या वाटेने सगळे जातील. अर्थातच आज जो पाऊस आहे त्या पावसाचा जोर अत्यंत वाढलेला आहे. मात्र त्या परिस्थितीतही हे सगळे जे भाविक आहेत ते आपला नित्यक्रम पूर्ण करत आहेत आणि इंद्रायणीच्या स्नानानंतर आता हे सगळे भाविक माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतील. अर्थात या सगळ्यांचा भाव एकच आहे की पंढरपूरला युगे 28 पासनं आपला पंढरीचा जो राजा आहे पांडुरंग तो आपली वाट पाहतोय आणि म्हणून आता जाणच आहे. ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता हे वारकरी जे आहेत ते शेकडो वर्षांपासून ही परंपरा जी आहे वारीची अविरतपणे सुरू ठेवतायत आणि त्याचंच हे चित्र आहे की आता तरी आपल्याला जायला पंढरपूरकडे नीट रस्ते आहेत. मात्र आपण 1832ला जेव्हा हा सोहळा सुरू झाला साधारण 194 वर्ष होत आहेत. 150 वर्षापूर्वी किंवा त्याहूनही आधीचा जो काळ होता जेव्हा स्वतः माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज हे पंढरपूरकडे जात होते त्यावेळेसचा तो काळ काय असावा. मात्र त्या खडतर प्रवासातनं त्या काळातनं आजपर्यंत हा जो वारीचा वारसा आहे हे वारकरी जपत आलेले आहेत, संप्रदाय जपत आलेला आहे आणि म्हणूनच हे वारीचं भव्य रूप आपल्याला दिसते. अर्थातच या वारीचा जो
महत्वाचे टप्पे आहेत ते जीवनाची वेगवेगळी शिकवण देतात आपल्याला. माऊलींचा जो पालखी सोहळा आहे तो आज प्रस्थान ठेवेल. आज गुरुवारचा पालखी सोहळा जो आळंदी देवस्थानचा असतो तो होईल 5 वाजता आणि त्यानंतर रात्री 8 वाजता मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल. माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवल्यानंतर आपण बघतोय की जे लाखो वारकरी इंद्रायणी काठी जे दिसत आहेत त्याच पद्धतीने अलंकापुरी नगरीमध्ये या दिंड्या विसावलेल्या आहेत. मात्र आज जेव्हा पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल त्यानंतर या पालख्या ज्या आहेत त्या उद्या मार्गस्थ होत असताना आपल्याला या सोहळ्याचं भव्य रूप दिसेल. खरं तर हा सगळा सोहळा जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळे प्रेक्षक बघतायत. दरवर्षी न्यूज 18 लोकमत हा सोहळा आपण जगभर नेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि अर्थातच हा सोहळा या सोहळ्याचं वर्णन ऐसा सोहळा स्वर्गी नाही अशा पद्धतीने केलं जातं. त्याचं कारणच हे आहे की तिकडे पेरण्या झालेल्या आहेत, अनंत अडचणी आहेत, पेरलेलं उगवेल का माहिती नाही, पण तरी ही सगळी तमाम जी आपण बघतोय भक्तगण आहेत ते न चुकता दरवर्षी आषाढी वारीला येतात. किती सुंदर हा सगळा सोहळा आहे. तर देवाच्या भेटीला देव जातात, माऊली स्वतः पंढरपूरला जातात आणि कार्तिक वारीला पंढरपूरहून पांडुरंग येतात. हा भेटीचा सोहळा संप्रदायामध्ये बघायला मिळतो. हे अनेकांचं आपल्यासारख्यांचं भाग्य म्हणावं लागेल. खरं तर पाऊस जो आहे तो सातत्यानं वाढतोय आणि इंद्रायणीच्या हे पात्र जे आहे दुथडी भरून वाहतंय. त्यामुळे कोणत्याही वारकऱ्यांना त्यांच्या काही धोका होऊ नये यासाठी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे. बरं गोविंद, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आपण संध्याकाळच्या या पालखी प्रस्थान सोहळ्याकडे देखील आपलं लक्ष असेल. ही सगळी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचवणार आहोतच.